संस्कृत श्लोक. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतं उरुजटामंडनं रामचंद्रम. मराठी अर्थ. मी प्रभू श्री रामचंद्रांचे ध्यान करतो. त्यांचे बाहू बुळथ्यांपर्यंत लांब आहेत. त्यांनी धनुष्यबाण धारण केले आहे आणि ते पद्मासनात विराजमान आहेत. त्यांनी पिवळी वस्त्रे परिधान केली आहेत. त्यांचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे सुंदर आणि ते प्रसन्न मुद्रेत आहेत. डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यांचा वर्ण मेघाप्रमाणे आहे आणि ते विविध दागिन्यांनी तेजस्वी दिसत आहेत. त्यांच्या मस्तकावर मोठ्या जटांचा मुकुट आहे. संस्कृत श्लोक. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकेकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्. मराठी अर्थ. भगवान रघुनाथांचे चरित्र अगणित श्लोकांमध्ये विस्तृत आहे. या चरित्राचा एक एक शब्द वाचला तरी ते मनुष्याच्या मोठे मोठे पाप नष्ट करण्याची शक्ती ठेवते. संस्कृत श्लोक. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं. मराठी अर्थ. निळ्या कमळाप्रमाणे सावळ्या रंगाचे, कमळासारखे मोठे डोळे असलेले, जटांचा मुकुट धारण केलेले आणि सीता व लक्ष्मणासह असलेले श्रीराम यांचे ध्यान करावे. सासितूण धनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं अजं विभुं. मराठी अर्थ. ज्यांच्या हातात खड्ग, बाणांचा भाता, धनुष्य आणि बाण आहेत, ते रात्री हिंडणाऱ्या राक्षसांचा नाश करणारे आहेत. जगाचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या इच्छेने जन्म घेतलेले अजन्मा आणि सर्वव्यापी देव आहेत. संस्कृत श्लोक. रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः. मराठी अर्थ. बुद्धिमान लोकांनी हे रामरक्षा स्तोत्र वाचावे, कारण ते पाप दूर करते आणि सर्व मनोकामना पूर्ण करते. श्रीराम माझ्या डोक्याचे रक्षण करोत, तर दशरथांचे पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करोत. संस्कृत श्लोक. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रियः श्रुती घ्राणं पातु मखत्राटा मुखं सौमित्रीवत्सलः. मराठी अर्थ. कौसल्यचे पुत्र माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत, विश्वामित्रांचे प्रिय माझ्या कानांचे रक्षण करोत, यज्ञाचे रक्षण करणारे माझ्या नाकाचे रक्षण करोत आणि लक्ष्मणावर प्रेम करणारे माझ्या तोंडाचे रक्षण करोत. संस्कृत श्लोक. जिह्वां विद्यानिधेः पातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकारमुकः. मराठी अर्थ. सर्व विद्यांचे भांडार माझ्या जिभेचे रक्षण करोत. भरत ज्यांची पूजा करतायत ते माझ्या गळ्याचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रे धारण करणारे माझ्या खांद्यांचे रक्षण करोत. शिवधनुष्य मोडणारे माझ्या हातांच्या बाहूंचे रक्षण करोत. संस्कृत श्लोक. करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः. मराठी अर्थ. सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत. परशुरामाला हरवणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाला मारणारे माझ्या पोटाच्या मध्यभागाचे रक्षण करोत. जांबवानांचे आश्रयस्थान माझ्या नाभीचे रक्षण करोत. सुग्रीवेशः कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत. मराठी अर्थ. सुग्रीवाचे राजा माझ्या कटीचे रक्षण करोत. हनुमानाचे स्वामी माझ्या सक्तिनीचे रक्षण करोत. रघुकुळात उत्तम आणि राक्षसकुळाचा विनाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. संस्कृत श्लोक. जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो अखिलं वपुः. मराठी अर्थ.
समुद्रावर सेतू बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत. दशमुखी रावणाला मारणारे माझ्या पायऱ्यांच्या खालील भागाचे रक्षण करोत. विभीषणाला वैभव देणारे माझ्या पायांचे रक्षण करोत. आणि श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करोत. संस्कृत श्लोक. एताम रामबलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. मराठी अर्थ. जो पुण्यवान पुरुष रामाच्या शक्तीने भरलेले हे रामरक्षा स्तोत्र श्रद्धेने वाचतो तो दीर्घायुषी होतो, सुखी राहतो, पुत्रप्राप्ती करतो, सर्वत्र विजयी होतो आणि नम्र व विनयशील बनतो. संस्कृत श्लोक. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्ताते रक्षितं रामनामभिः. मराठी अर्थ. पाताळ, पृथ्वी आणि आकाश यात वावरणारे तसेच मायावी वेश धारण करणारे दुष्ट प्राणी ज्याचं रक्षण रामनामांनी केले आहे त्याला पाहण्याची किंवा त्याला इजा करण्याची शक्ती ठेवत नाहीत. संस्कृत श्लोक. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति. मराठी अर्थ. जो मनुष्य राम, रामभद्र किंवा रामचंद्र या नावांचे स्मरण करतो तो कोणत्याही पापाने बांधला जात नाही आणि त्याला इहलोकीचे सुख तसेच परलोकीचा मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. संस्कृत श्लोक. जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. मराठी अर्थ. जगाला जिंकणारा एकमेव मंत्र असलेल्या रामनामामुळे जो रक्षित आहे त्या व्यक्तीला सर्व सिद्धी आणि यश सहज प्राप्त होते. संस्कृत श्लोक. वज्रपंजर नामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम. मराठी अर्थ. या रामकवचाला वज्रपंजर असे नाव आहे. जो याचे स्मरण करतो त्याची आज्ञा सर्वत्र अबाधित राहते आणि त्याला प्रत्येक ठिकाणी विजय आणि कल्याण प्राप्त होते. संस्कृत श्लोक. आदिष्ठवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. मराठी अर्थ. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी स्वप्नात या रामरक्षा स्तोत्राचा उपदेश केला त्याचप्रमाणे सकाळी जागे झाल्यावर बुधकौशिक ऋषींनी ते पूर्णपणे लिहून काढले. संस्कृत श्लोक. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकाणां रामः श्रीमान स नः प्रभुः. मराठी अर्थ. ते श्रीराम आमचे स्वामी आहेत. ते कल्पवृक्षाच्या बागेप्रमाणे इच्छा पूर्ण करणारे आहेत, सर्व संकटांना थांबवणारे आहेत आणि तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहेत. संस्कृत श्लोक. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबलौ. 17. मराठी अर्थ. ते तरुण व सुंदर आहेत, कोमल शरीर असूनही महाबलाढ्य आहेत. त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे विशाल आहेत आणि त्यांनी वल्कले व काळे मृगचर्म परिधान केले आहे. संस्कृत श्लोक. फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. मराठी अर्थ. ते केवळ फळे आणि मुळे खाणारे आहेत, मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणारे, तपस्वी आणि ब्रह्मचारी आहेत. हे दोघे दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. संस्कृत श्लोक. शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षसकुलनिहंतारौ त्रायेताम्नो रघुत्तमौ. मराठी अर्थ. सर्व प्राण्यांना आश्रय देणारे, सर्व धनुर्धाड्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि राक्षस कुळाचा नाश करणारे हे रघुकुळात उत्तम असलेले राम आणि लक्ष्मण आमचे रक्षण करोत. संस्कृत श्लोक. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षयाशुगनिशंगसंगिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणौ अग्रतः पथि सदैव गच्छताम्. मराठी अर्थ. ज्यांनी धनुष्यावर बाण चढवलेला आहे, बाणांना स्पर्श करणारे आहेत आणि ज्यांच्याकडे बाणांनी भरलेला भाता आहे असे राम आणि लक्ष्मण
माझ्या रक्षणासाठी मार्गात नेहमी माझ्या पुढे चालोत. सन्नद्धः कवची खड्गी चापबाण धरो युवा गच्छन्न मनोरथः अस्माकं रामः पातु सलक्ष्मणः. मराठी अर्थ: युद्धासाठी सज्ज झालेले, कवच धारण केलेले, खड्ग घेतलेले, धनुष्यबाण धारण केलेले ते तरुण राम लक्ष्मणासह आमच्या सर्व इच्छा पूर्ण करत चालत असावेत. संस्कृत श्लोक. रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. मराठी अर्थ: हे राम दशरथाचे पुत्र आहेत, शूर आहेत, नेहमी लक्ष्मणासह असतात, बलवान आहेत, ते ककुत्स्थ कुळातील आहेत, परिपूर्ण पुरुष आहेत, कौसल्येचे पुत्र आहेत आणि रघुकुळात सर्वात उत्तम आहेत. संस्कृत श्लोक. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान अप्रमेय पराक्रमः. मराठी अर्थ: जे वेदांत शास्त्रातून जाणण्यायोग्य आहेत, यज्ञाचे मालक आहेत, प्राचीन पुरुषोत्तम आहेत, ते जानकीचे प्रियपती आहेत आणि त्यांचे पराक्रम अफाट आहेत. संस्कृत श्लोक. इत्येतानि जपेन नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. मराठी अर्थ: जो माझा भक्त श्रद्धेने या रामनामांचा नित्य जप करतो त्याला अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य मिळते, यात अजिबात शंका नाही. संस्कृत श्लोक. रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः. मराठी अर्थ: दुर्वांच्या पात्याप्रमाणे सावळ्या रंगाचे, कमळासारखे डोळे असलेले आणि पिवळी वस्त्रे परिधान केलेल्या रामाची जो मनुष्य या पवित्र नावांनी स्तुती करतो तो संसाराच्या चक्रातून मुक्त होतो. संस्कृत श्लोक. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. मराठी अर्थ: मी त्या राघवांना वंदन करतो जे लक्ष्मणाचे मोठे भाऊ आहेत, रघुकुळात सर्वश्रेष्ठ आहेत, सीतेचे सुंदर पती आहेत, ककुत्स्थ कुळातील दयाचे सागर आहेत, गुणांचे भांडार आहेत, ब्राह्मणांचे प्रिय व धार्मिक आहेत, ते राजांमध्ये श्रेष्ठ, सत्यवचनी, दशरथाचे पुत्र, सावळ्या रंगाचे, शांत आणि लोकांना आनंद देणारे आहेत, रघुकुळाचे ते तिलक असून रावणाचे शत्रू आहेत. संस्कृत श्लोक. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. मराठी अर्थ: राम, रामभद्र, रामचंद्र, वेदांचे ज्ञान देणारे, रघुनाथांचे स्वामी, सर्वांचे नाथ आणि सीतेचे प्रियपती असलेल्या रामांना माझा नमस्कार असो. संस्कृत श्लोक. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. मराठी अर्थ: हे श्रीराम, रघुकुळात आनंद देणारे राम, हे श्रीराम, भरताचे मोठे बंधू राम, हे श्रीराम, युद्धात आपले शौर्य दाखवणारे राम, हे श्रीराम, तुम्ही माझे रक्षण करा आणि मला शरण द्या. संस्कृत श्लोक. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. मराठी अर्थ: मी माझ्या मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो, मी माझ्या वाणीने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे गुणगान करतो, मी माझ्या शिराने श्रीरामचंद्रांच्या चरणांना नमस्कार करतो आणि मी श्रीरामचंद्रांच्या चरणांना शरण जातो. संस्कृत श्लोक. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने. मराठी अर्थ: राम हेच माझी माता आहे,
रामचंद्र हेच माझे पिता आहेत. राम हेच माझे स्वामी आहेत आणि रामचंद्र हेच माझे मित्र आहेत. दयाळू रामचंद्र हेच माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही जाणत नाही, जाणत नाही, जाणत नाही. संस्कृत श्लोक. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम. मराठी अर्थ. ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत, डाव्या बाजूला जनककन्या सीता आहेत आणि ज्यांच्या समोर मारुती उभे आहेत, अशा रघुनंदनांना मी वंदन करतो. संस्कृत श्लोक. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मराठी अर्थ. मी श्रीरामचंद्रांना शरण जातो, जे लोकांना आनंद देतात, युद्धात धैर्यवान आहेत, कमळासारखे सुंदर डोळे असलेले, रघुवंशाचे स्वामी आहेत. ते साक्षात करुणेचे रूप आणि दयाळूपणाची खाण आहेत. संस्कृत श्लोक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मराठी अर्थ. मी श्रीरामदूताला शरण जातो, जे मनाप्रमाणे शीघ्रगती आहेत, वाऱ्यासारखा वेग आहे, ज्यांनी इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवला आहे, जे सर्व बुद्धिमत्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. ते पवनपुत्र असून वानरांच्या समूहाचे प्रमुख आहेत. संस्कृत श्लोक. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकी कोकिलम. मराठी अर्थ. मी वाल्मीकी रूपी कोकिळाला वंदन करतो, जे कवितारूपी फांदीवर बसून राम राम असे मधुर आणि गोड अक्षरांमध्ये गुंजारव करत आहेत. संस्कृत श्लोक. आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मराठी अर्थ. मी वारंवार त्या श्रीरामांना नमस्कार करतो, जे सर्व संकटे दूर करणारे, सर्व प्रकारची संपत्ती देणारे आणि लोकांना आनंदित करणारे आहेत. संस्कृत श्लोक. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम. मराठी अर्थ. राम राम असे मोठ्याने गर्जन करणे हे संसार चक्रातल्या जन्माच्या कारणांना जाळून टाकते, सुख आणि संपत्ती मिळवून देते आणि यमदूतांना दूर पळवून लावते. संस्कृत श्लोक. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. मराठी अर्थ. राजांमध्ये रत्न असणारे राम नेहमी विजयी असोत. मी लक्ष्मीचे पती असणाऱ्या रामांना भजतो. ज्या रामांनी राक्षसांच्या सेनेचा नाश केला, त्या रामांना माझा नमस्कार असो. रामांपेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणी आधारभूत नाही. मी रामांचा दास आहे. माझे मन नेहमी रामांमध्ये लीन असो. हे राम, माझा उद्धार करा. संस्कृत श्लोक. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. मराठी अर्थ. हे सुंदर मुख असलेल्या पार्वती, राम 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 असे म्हणून मी त्या मनोरम रामनामात लीन होतो. हे एकटे रामनाम 1000 विष्णुनामांएवढे आहे. संस्कृत श्लोक. इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. मराठी अर्थ. अशा प्रकारे महर्षी बुधकौशिक यांनी रचलेले श्रीरामरक्षा स्तोत्र पूर्ण झाले. हे स्तोत्र श्री सीतारामचंद्रांना समर्पित असो.